महत्त्वाची बातमी सांगोल्यातून आहे। सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गड राखलाय। 17 पैकी 17 जागांवर त्यांनी बाजी मारली आहे। सांगोल्यात शेकाप आणि भाजपाला हा जोरदार धक्का बसलाय। सांगोल्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने 5550 मतांनी विजयी झालेले आहेत। माजी आमदार शहाजीबापू पाटील माझ्याबरोबर आहेत। बापू, काय सांगाल, विजयाचा गुलाल लागतोय, पहिली प्रतिक्रिया काय? निश्चितपणानं सांगोला शहरातील मतदारांनी आणि जनतेनं एका वैचारिक पातळीवर शिवसेनेला या ठिकाणी भरघोस मतदान केलेलं आहे। शिवसेनेवर त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि हा आमचा जो सर्वसामान्य कुटुंबातला गरीब एक उमेदवार होता, त्याला भरभरून जनतेनं आशीर्वाद आनंद मानेला दिला आणि हा विजय निश्चितपणे संपूर्ण शहराला आनंद देणारा ठरणार। या ठिकाणी शिवसेना नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रचाराचा नारळ फोडून शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात केली। समोरच्या उमेदवाराच्या सभेला आदरणीय फडणवीस साहेब आलेले होते, परंतु मतदारांचं मत कुठं द्यायचं हे निश्चित झालेलं होतं। त्यामुळं हे मतदान एका वैचारिक पातळीवर गेलं, त्यामुळे इतर कोणता त्याच्यावर परिणाम न होता शिवसेनेचा आणि शिवसेना करणार असलेल्या विकासावर विश्वास ठेवून जनतेनं मतदान केलं। माऊली पुढे रणनीती